Hello student, topic number first, introduction to partnership and partnership final account on practice problem number 8. Nana and Nani are partners in partnership firm sharing profit and losses equally. You are required to give effect of adjustment in profit and loss account and balance it with the help of following information. Trial balance 31st March 2019 debit side, insurance profit and loss account debit, land and building assets ॲडिशन ऑफ रुपीज 20,000 लँड अँड बिल्डिंग 50,000 दिसते ह्यापैकी ॲडिशन दिसते जे 20,000चं आहे म्हणजेच ते लेट परचेस झालेले आहे करंट इयरला परचेस आहे असं त्याचा इफेक्ट अर्थ होतो आहे त्याचं केव्हा परचेस आहे ती दिली आहे बघा 1 जुलै 2018ला परचेस झाली आहे म्हणजेच 1 जुलै 2018 टू 31 मार्च 2019 असं 9 मंथ आपण ते फक्त यूज करतो आहे 20,000ची लँड अँड बिल्डिंग म्हणजेच जेव्हा डेप्रिसिएशनचा विषय येणार त्यावेळेला 9 मंथचं डेप्रिसिएशन चार्ज करणार आपण 20,000वर तर रिमेनिंग 30,000ची जी लँड अँड बिल्डिंग आहे त्यावर फुल इयरचं डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करावं लागेल नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड एक्सपोर्ट ड्यूटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड फर्निचर असेट्स डेप्टर्स असेट्स कॅपिटल अकाउंट liability 10% bank loan taken on 1st October 2018 liability hidden adjustment आहे 10% हा त्याचा इंटरेस्टचा रेट आहे 1st October 2018 टू 31 मार्च 2019 असा तो यूज केलेला आहे म्हणजेच 6 मंथ यूज झालेला दिसतोय त्यावर 10% इंटरेस्ट चार्ज करणार नेक्स्ट इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दिसणार अँड बिल्स पेबल इज अ लायबिलिटी ॲडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड रुपीज 34,500 आपल्याला ग्रॉस प्रॉफिट बनवायचा नाही आहे सॉरी ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नाही आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटचे आपल्याला काही इफेक्ट दिलेले नाही आहेत पण त्याचा ग्रॉस प्रॉफिट दिला आहे जो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी इम्पॉर्टंट्स आहे इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1st एप्रिल 2018 इन्शुरन्स जो आहे हा 15 मंथचा पेड झालेला आहे 15,000 आहे तो म्हणजेच 3 मंथ ओके 3 मंथचा जो आहे हा काय दिसतोय आपल्याला या ठिकाणी 1st एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 हा आपण पिरियड दाखवतोय तर रिमेनिंग 3 मंथचा जो आहे तो प्रीपेड आहे जो प्रीपेड आपण लेस करणार डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 10% पर एनम लँड अँड बिल्डिंग जी आहे ती डेप्रिसिएट झाली आता डेप्रिसिएट होत असताना मी सांगितलं आहे 50,000ची लँड अँड बिल्डिंग आहे त्यापैकी 20,000ची 1 जुलै 2000ला परचेस केली आहे ती 31 मार्च 2019पर्यंत यूज झाली म्हणजेच ती 9 मंथ यूज झाली आहे 9 मंथचा डेप्रिसिएशन चार्ज करणार तर रिमेनिंग 30,000ची असेट्स आहे त्यावर 10% फुल्ली चार्ज करणार फुल इयरचा राईट ऑफ रुपीज 1,000 ॲज अ बॅड डेप अँड मेंटेन RDD 5% ऑन सन्ट्री डेप्टर्समधून हे दोन्ही लेस होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सेकंड इफेक्ट दिसणार क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड 34,500 क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे आपण पोस्टिंग करूया फर्स्ट इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला दिसणार टू इन्शुरन्स रुपीज 15,000 इनरला घेते ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग असेट्स लँड अँड बिल्डिंग 50,000 इनरला घेऊया यावर पण ॲडजस्टमेंट आहे आपण नंतर ॲडजस्टमेंट करतो आहे नेक्स्ट salaries profit and loss account 2 salaries 5,000 then export duty 2 export duty 2,800
सॉरी 2500. नेक्स्ट इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाणार टू इंटरेस्ट 1000. अँड फर्निचर, असेट्स आहे ती फर्निचर फर्निचरवर ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे म्हणून ते पण आपण इनरला घेऊया 40,000. नेक्स्ट डेप्टर्सवर पण ॲडजस्टमेंट आहे, आपण इनरला घेतो आहे 26,000. त्याच्या डेप्टर्सवर 2 तरी ॲडजस्टमेंट आहेत. देन कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी साईड. कॅपिटल अकाउंटमध्ये आपले 2 पार्टनर्स आहेत, एक नाना आणि नानी. आपण डायरेक्टली पोस्ट करतो आहे त्यामुळे जागा ठेवून घेऊया नाना अँड नानी. ओके, नानाचं बॅलन्स आहे 50,000, इनरला घेतो आहे. ॲडजस्टमेंट आपल्याला नेट प्रॉफिट घ्यायचं आहे. नानीचं आहे 50,000. त्यानंतर 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. बँक लोन हिडन ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला ती लगेचच करायला लागणार. बाकीच्या ॲडजस्टमेंटसारख्या आपल्याला ती ठेवून चालत नाही आहे, लगेच आपण करतो आहे. 10% बँक लोन सांगितलं आहे. 10% बँक लोन आपण चार्ज करणार ॲड इंटरेस्ट. आता इंटरेस्ट कसं चार्ज झालं आहे बघा या ठिकाणी. 10% लोन सांगितलेलं आहे किती लोन बघा 30,000. इथेच मी तुम्हाला वर्किंग दाखवते. 30,000 इंटू 10% फॉर 1 ऑक्टोबर टू 31 मार्च. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मीन्स 6 मंथ होत आहेत. 6 मंथचे जे आहेत आपल्याला या मेथडने चार्ज करायला लागेल. 30,000 इंटू 10/100 इंटू 6/12. इंटरेस्ट होत आहे 1,500. इंटरेस्ट आपल्या 30,000 लिहूया आपण. 30,000 चार्ज केलेलं इंटरेस्ट मिळालं आहे 1,500, म्हणजेच आपले झाले 31,500. आता हे या ठिकाणी ॲड केलं आहे, बँक लोनमध्ये इंटरेस्ट ॲड केलं आहे, म्हणजे सेकंड इफेक्ट याचा जाणार आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन आहे 1,500. ओके, नेक्स्ट इंटरेस्ट. आता आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिला आहे इंटरेस्टचा, मग तो क्रेडिट साईडला घेणार. म्हणून इथे ग्रॉस प्रॉफिटसाठी जागा ठेवते आणि घेतो आहे बाय इंटरेस्ट 1,500. देन बिल्स पेबल, लायबिलिटी आहे बिल्स पेबल 8,000. तर बघा या ठिकाणी आपले ॲडजस्टमेंट संपलेलं आहेत. आता आपण ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पोस्ट करूया. ॲडजस्टमेंट पोस्ट काय आहे, ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड ₹34,500. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये त्याचा पोस्टिंग होणार म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 34,500. देन इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स हे 15 मंथचं पेड झालेलं दिसते. जे 15,000 आहे ते 15 मंथचं आहे. आपल्याला 12 मंथचं पाहिजे म्हणजेच करंट इयरचं पाहिजे. मग करंट इयरचं पाहिजे म्हणजेच काय करणार, तर आपण 15,000 अपॉन 15 इंटू 12 मंथचं आपल्याला मिळतं आहे 12,000. म्हणजेच रिमेनिंग 3,000 हे आहे ते प्रीपेड आहे, म्हणून लेस प्रीपेड किंवा त्याला ॲडव्हान्स पेड पण म्हणू शकतो आपण. इन्शुरन्स 15,000 आहे, हे 15 मंथचं आहे. 12 मंथचं 1 एप्रिल टू 31 मार्चचं आपल्याला पाहिजे. त्यानंतरचं 3 मंथचं एक्स्ट्रा ॲडव्हान्स पेड झालेलं आहे ते आपण लेस केलं आहे, ज्याचा सेकंड इफेक्ट करतो आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार.
prepaid insurance, $3,000. Next, depreciate land and building at 10% per annum and furniture at 5%. Depreciate land and building depreciate झाले 10%, less depreciation at 10%. आता depreciation चार्ज करण्यासाठी आपल्याला दिसते बघा, डेप्रिसिएशन ॲडिशन आहे 20,000ची बिल्डिंग ॲडिशन आहे, जी 20,000ची आहे ती 10%च रेट आहे त्याचा, पण ती आपण 3 मंथ यूज केली आहे म्हणून ॲट 10% फॉर 9 मंथ यूज केली आहे, 9 मंथ 20,000 ॲट 10% फॉर 9 मंथ. अँड रिमेनिंग जी आहे ती 30,000 आहे ॲट 10% फॉर 1 इयर, म्हणजेच फुल इयर. ओके, मग आता आपलं डेप्रिसिएशन झालं किती, 20,000 ॲट 10%, 2,000 फॉर 9 मंथसाठी, म्हणजेच 1,500 प्लस 30,000 ॲट 10%, 3,000 फॉर 1 इयर, 3,000 म्हणजेच 1,500 प्लस 3,000, 4,500. 50,000 plus 4,500, 50,000 minus 4,500, 45,500. ओके, याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. इनरलाच घेते कारण अजून एक डेप्रिसिएशन आहे. त्यानंतर दुसरं डेप्रिसिएशन कुठलं सांगितलं आहे बघा, फर्निचर ॲट 5%. फर्निचरमध्ये जाणार लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. 40,000 ॲट 5%, 2,000. 40,000 मायनस 2,000, 38,000. बाहेर गेली अमाऊंट 38,000. सेकंड इफेक्ट, depreciation on furniture, $2,000. 4,500 plus 2,000, 6,500. And next, write off ₹1,000 for bad debt. Debtors less bad debt, 1,000. 26,000 minus 1,000, 25,000. RDD at 5%, less RDD at 5%, 25,000 at 5%, 1,250. 25,000 minus 1,250, 23,750. ओके, आता या दोघांचा सेकंड इफेक्ट करणार. ॲडजस्टमेंट मला वाटतं रेग्युलर त्याच येत आहेत, त्याच्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली असावी. टू बॅड डेट 1,000, ॲड RDD 1,250, 2,250. And last adjustment, closing stock is valued 34,500. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला जातो आहे, सेकंड इफेक्ट असेट्सला जाणार. क्लोजिंग स्टॉक 34,500. त्या ठिकाणी आपल्या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दोन्ही संपलेला आहे. आता आपण क्लोज करूया. 34,500 प्लस 1,500, 36,000. 36,000 both side, minus debit side 12,000 minus 5,000 minus 2,500 minus 1,000 minus 1,500 minus 6,500 minus 2,250, 5,250.
5250 आलेला आहे तो आपला नेट प्रॉफिट आहे. टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट हा आपल्याला पार्टनर्सला शेअर करण्यासाठी रेशो दिलेला नाही, आणि ज्या वेळेला रेशो दिलेला नसतो तेव्हा तो इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो आहे. म्हणून इक्वली डिस्ट्रीब्यूट करूया. नाना अँड नानी 5250 अपॉन 2625. 2625 आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केला आहे, तोच आपण कॅपिटलला ट्रान्सफर करूया. ॲड नेट प्रॉफिट. 2625 is 52,625. Okay. Nani, add net profit. 2,625. Same. 52,625. Okay, 52,625 plus 52,625 plus 31,500 plus 8,000, 1,44,750. Other side 45,500 plus 38,000 plus 23,750 plus 3,000 plus 34,500. Same 1,44,750. प्रॉब्लेम या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट विचारलेला नाही आहे, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच आपल्याला विचारलेलं आहे, आणि तेवढंच आपण सॉल्व केले. आणि जेवढी टोटल किंवा जेवढा आपला आन्सर दिलेला आहे तेवढा आन्सर आलेला आहे. तेव्हा मी प्रॉब्लेम सॉल्व करा.